भारत न्यूज, निर्भीक निष्पक्ष निसंदेह. सकल ओबीसी समाजाचे एक दिवसीय धरणे आंदोलन संविधान चौकात संपन्न. रिपोर्टर भूमेश शेंडे, गोंदिया. नागपूर येथील संविधान चौक येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. या आंदोलनात विदर्भातील विविध संघटनांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाचे आयोजन ओबीसी अधिकारी युवा मंचचे अध्यक्ष उमेश कोरमाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती. या आंदोलनात प्रमुख पाहुणे म्हणून विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, तसेच विदर्भातील विविध भागांतून आलेले पदाधिकारी. हेमेंद्र कटरे, गोंदिया. देशमुख मॅडम, भंडारा. डॉक्टर गुरुदास येडेवार, आमगाव. सावंत कटरे सर, विनायक येडेवार. दीपक मेंढे सर, डी.यू. बिसेल. भूमेश शेंडे, गोंदिया. कैलास भिलावे, सुनील गोंगाडे, प्रेमलाल साठवणे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून आंदोलनास पाठिंबा दर्शविला. आंदोलनाची प्रमुख मागणी 2026 ते 27 च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कालम. आंदोलकांनी मागणी केली की 2026 ते 27 च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र वर्गीकरण कालम असावे. भारतीय राज्यघटना कलम 340 नुसार मागासवर्ग आयोगाची तरतूद आहे. कलम 15(4) व 16(4) अंतर्गत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला आहे. ओबीसींची अचूक लोकसंख्या नोंद न झाल्यास आरक्षण व धोरणात्मक निर्णयांवर परिणाम होतो, असा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी मांडला. यूजीसी विधेयकास समर्थन. आंदोलनात यूजीसी युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन संदर्भातील विधेयकास समर्थन दर्शविण्यात आले. कलम 46 नुसार राज्याने अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात ओबीसींचे प्रतिनिधित्व मजबूत व्हावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनातील भूमिका. वक्त्यांनी स्पष्ट केले की ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी हा लढा असून तो संविधानिक मार्गानेच सुरू राहील. संविधान चौकातील आंदोलन शांततेत व कायद्याच्या चौकटीत पार पडले. पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निष्कर्ष. संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज एकवटल्याने या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाला. 2026-27 च्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कालम समाविष्ट करावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. HM भारत न्यूज, निर्भीक निष्पक्ष निसंदेह. हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS. एडिटर इन चीफ.